आरग पंढरपूर दिंडीमध्ये वारकरी भाविकांनी लुटला विठ्ठल भक्तीचा आनंद। आरग येथून पंढरपूरकडे दिनांक 21 मे 2026 रोजी मार्गस्थ झालेला दिंडी सोहळा आज दिनांक 28 मे 2026 रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात आरग येथे परतला। दिंडीचे आरग नगरीत आगमन होताच सर्व भावी भक्तांनी आणि गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले। 21 तारखेला आरग येथून हा दिंडी सोहळा अत्यंत मंगलमयी वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाला होता। ठिकठिकाणी मुक्काम करीत एकादशी दिवशी या दिंडी सोहळ्याचे पंढरपूर येथे आगमन झाले। यावेळी पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ प्रणिताताई भालके यांनी दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले। दिंडी पंढरपूरला जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी आरग येथील प्रतिष्ठित नागरिक व उद्योजकांनी भाविकांना प्रसादाचे वाटपही केले। पंढरपूर येथे दिंडी सोहळा पोहोचल्यानंतर वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना असा झाला होता। भाविकांनी एकादशी दिवशी उपवास करून द्वादशी दिवशी आरगेचे माजी सरपंच तुकाराम पाटील यांच्या वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाने उपवास सोडून दिंडी आरग येथे मार्गस्थ झाली। यावेळी हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगांचा गजर आणि माऊलींच्या जयघोषाने अवघी आरग नगरी दुमदुमून गेली होती। पंढरीची वारी करून परतलेल्या या दिंडीचे गावात आगमन झाले। यावेळी गावाच्या मुख्य बाजारपेठेतून विठ्ठल नामाचा गजर करत आणि हरिनामाचे अभंग गात हा दिंडी सोहळा पुढे मार्गस्थ झाला। मुख्य बाजारपेठेत ठिकठिकाणी ग्रामस्थांनी विठ्ठल भक्तांचे मनोभावे स्वागत केले। त्यानंतर गावातील विठ्ठल मंदिर येथे या दिंडी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात अधिकृत सांगता करण्यात आली। यावेळी विठ्ठल मंदिराच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। वारी यशस्वीरित्या पूर्ण करून आलेल्या सर्व भावी भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भक्तीचे समाधान ओसंडून वाहत होते। या सोहळ्यामुळे संपूर्ण आरग परिसरात आध्यात्मिक आणि मांगल्याचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले। हाथ वर रहिए। माधवा गोविंदा गोपाला अच्युता वामना दशरथा नंदना देवित्वा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णु हरी मधुसूदन मुरारी देवित्वा नरहरी पांडुरंगा अच्युता वामना दशरथा नंदना देवित्वा कृष्णा पांडुरंगा ऐशी ग्लानी करता विठ्ठल पावला नैवेद्य जेवला नामयाचा अच्युता वामना दशरथा नंदना देवित्वा कृष्णा पांडुरंगा कुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव। चला महिना यायला सर मंदिर में कपडे महिना
गवर्द्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. इकडे या, गलास इकडे द्या. जरा सर ग्लास द्यायचं ते आंबेल घाल तुम्ही. ठेवायला जागा नाही चपाट ठेवा की ठेवा. घ्या घ्या माणसं आहेत. अर्जुन पाटील आरग आमच्या दिंडीसाठी आरग दिंडीसाठी ज्या ज्या देणगीदारांनी मदत केली त्यांचं मी माझ्या मनापासून पूर्णपणे पाण्याची व्यवस्था ही फिल्टर पाणी केलेली आहे आणि व्यवस्था चांगली छान आणि आनंदित सगळी पार पडली. सगळ्यात एक नंबर झाले. सगळ्यांचं सहकार्य लावले. सगळीजण आरगमधून निघाल्यापासून बऱ्याच वारकऱ्यांना काय त्रास झाला काही झालं तरीसुद्धा कुणीही डगमगले नाही. ऊन होतं भरपूर तरीसुद्धा चालायला कुणीही मागं पुढं बघितले नाही. अशा प्रकारे दिंडी चांगल्या पद्धतीनं आरगमधून निघून पंढरपूर येथे सुखरूपपणे आली. याबद्दल सर्व वारकऱ्यांचे अभिनंदन करून चांगल्या पद्धतीने दिंडी पार. हा, काय वाटलं तुम्हाला पंढरपूरच्या वारीमध्ये सामील झाल्यानंतर काय वाटलं? पंढरीच्या वारीमध्ये त्याचा आनंद झाला. असेल. दुसऱ्या वारी परत आता समाधान मिळाले. हां, तुम्ही दिंडीमध्ये काय करत होता? पताक घेत होतो. बर. आणि सोहळा हा एकदम आमचं तन मन धन असा आगळा वेगळा दिंडी पायी दिंडी सोहळा असतो. त्यात कोणालाही आम्ही सर्व कुठल्याही सोयीला कमी पडलेलं नाही आहे काय. आणि इथून पुढेही कुठल्याही सुखसुविधा असू द्यात त्यांना इथून पुढेही देणार. माझे नाव शिवाजी निवृत्ती रसा. 21 तारखेला आरग ते पंढरपूर दिंडी निघाली. माझ्याकडे होते पाण्याचे फिल्टर पाणी दिंडीसाठी टँकर. दिंडीला पुरेल असे फिल्टर पाणी आम्ही दिंडीसाठी पूर्ण दिंडीसाठी वापरले. टँकर फिल्टर पाणी वेगळे, दिंडीसाठी सांडपाणी वेगळे. ह्या पद्धतीत आम्ही दिंडी पंढरपुरापर्यंत पोहोचवली.
आरग ते पंढरपूर पायदिंडी वर्ष 6वे. या दिंडीमध्ये माझं वैयक्तिक 4थी दिंडी माझी आहे. या दिंडीमध्ये मिरज पूर्व भागात अतिशय मोठे गाव आहे, व्यापाऱ्यांचं गाव असून आरग गावामधून गेले माझ्या हिशोबानं वाटतं आहे 15 वर्षे असेल. 15 वर्षी ही पायदिंडी निघत्या आणि खरोखरच या पायदिंडीमध्ये अख्खं गाव असेल, गावखेड्यामध्ये आरग लक्ष्मण शिंदेवाडी या परिसरातले जे वारकरी संत आहेत ते सगळ्यांनी एकत्रित येऊन गेले महिना 2 महिने या दिंडीचं नियोजन चालू होतं. 700 ते 800 लोक या दिंडीमध्ये सहभागी झाली. खरोखरच विठ्ठलचरणी आम्ही किती जर भावून घेतलं तर आमच्या आरग नगरीमधले जे भक्तगण किंवा आमचे विठ्ठल मंदिराचे सर्व पदाधिकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या दिंडीचा सोहळा किंवा बाबा हे नियोजन केलं आहे. गेले 15 दिवस झाले सातत्याने प्रयत्न करत असताना आमच्या या म्हणजे आरग नगरीमधल्या अनेक व्यापारी असतील किंवा व्यावसायिक असतील, शेतकरी किंवा इतर छोटे मोठे व्यापारी असतील यांनी चांगल्या पद्धतीने मदत करून ही पायदिंडी सोहळा आर्गेतून निघाल्यापासून गुरुवारी आमची पायदिंडी आर्गेतून निघाली आणि गुरुवारी इथं आजचा हा आमचा एकादशीचा दिवस खरोखर अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं वारकरी संप्रदायामध्ये ज्याने भाग घेतला त्यांनी सगळ्यांनी मदत करून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दिंडी पोचवली आणि सगळ्यांना जे काय पाहिजे ते खाण्याचं पिण्याचं किंवा काय प्रत्येक सोय सुविधा चांगल्या पद्धतीने दिली एवढीच या ठिकाणी मी सांगतोच थांबतो. ही दिंडी सोहळा 21 तारखेपासून सुरुवात झाली. 26 तारखेला दिल्ली इथं पोहोचली. 27 तारखेला एकादश आणि 28 तारखेला आम्ही इथून परत निघणार आहे. दिंडी सुरू झाल्यापासून आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये जवळजवळ 600 ते 700 पायदिंडी सोहळ्यामध्ये लोकांनी सहभाग घेतला. दिंडी व्यवस्थापन समितीने जी व्यवस्था केली ती 1 नंबर केली. व्यवस्थापन समितीच्याकडून जर कुठली एखादी प्रसंगाने कुठली चूक झाली असेल ती चूक पुढील दिंडीला सुधारण्याचा प्रयत्न ही व्यवस्थापन समिती करेल. आरग ते पंढरपूर पायदिंडीमध्ये मी पहिल्यांदाच सहभागी झालो आणि अतिशय सगळ्यांची चांगल्या पद्धतीने सोय झाली. व्यवस्थापन समितीनं म्हणजे चांगल्या पद्धतीनं नीटनेटकं नियोजन केलं याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आणि पायी चालत असताना अतिशय आनंद झाला. पायी चालण्याचा एक अतिशय वेगळा आनंद मिळाला. मी दत्तात्रय शिंगाडे. पहिल्यांदाच मी या दिंडीमध्ये सामील झालो. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा आनंद द्विगुणित आमचा होईल असं. ही दिंडी 21 तारखेला आरगमधून निघाली. या दिंडीचं नियोजन समितीनं अतिशय उत्कृष्टपणे केलेलं होतं. जेवण राहणं खाणं प्रत्येकाच्या लहान मुलापासून वयस्करापर्यंत सर्व लोक सामील झालेली होती याच्यामध्ये. अतिशय उत्कृष्टपणे दिंडी या पंढरपूर नगरीमध्ये नगराध्यक्षा परिणिताताई शिंदे भालके यांनी येऊन दिंडीचं नगराध्यक्षा स्वागत केले आणि अतिशय उत्तम. या पंढरपूरमध्ये जवळजवळ 21 तारखेपासून दिंडी चालत आलेलो आहोत. आज अधिक मास जी कमला एकादशी आहे त्या दिवशी आम्ही जे चालत आलेली दिंडी आहे अगदी आनंदमय वातावरणामध्ये चालत आलेलो आहोत. ऊन जरी इतकं असलं तरी आम्ही अगदी आनंदात नाचत खेळत अगदी पंढरपूरमध्ये पोचलेलो आहोत. तर आज या आरगवासियांनी म्हणजेच आमच्या विठ्ठल मंदिरातल्या कमिटीनं इतकं छान असं नियोजन केलं होतं की त्यामध्ये जेवणाचं असू दे, दुपारच्या आंबील असू दे, मट्टा असू दे, गार सरबत असू दे, अगदी खूप छान पद्धतीनं असं नियोजन केलं होतं. त्याचबरोबर आम्हाला आरगहून अधिक मास दिंडी सोहळा निघाला. यामध्ये सर्व शेतकरी असो, व्यापारी वर्ग असो, सर्वसामान्य लोक असो, यांनी मग जेवण विभाग असो किंवा आचार्य असो, आचार्याच्या बायका असो, वाहनवाले असो, सर्वांनी सढळ हाताने मदत केली. काहींनी जेवण गाठले, काहींनी नाश्ता दिला, काहींनी मट्टा दिला, काहींनी सरबत दिली. या सर्वांचं मी आभार मानतो. कारण हा सुखसोहळा स्वर्गीय नाही. पायी चालत असताना जे डॉक्टरांनी सेवा दिली, जे मेडिकलवाल्यांनी मेडिसिन दिलं, जे शौचालय आम्हाला उपलब्ध होतं ते नगरपालिकाने दिलं आणि त्याची व्यवस्था अनिल कोरबोकड होती. त्यांनी ती चोख बजावली.
त्यासाठी वाहन व्यवस्था होती. ती वाहन व्यवस्था आम्ही ह्याच्यासाठी न म्हणता त्यांनी ते वापरलं आणि त्यांनी देखील मदत केली. हा सुख सोहळा इतका छान पद्धतीने पार पडला. असाच सुख सोहळा सर्वांनी मदत करून आणि ज्यांनी देणगी स्वरूपात देणगी दिली त्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि ह्यामध्ये सर्वसामान्य लोक असो, वाढत्याचं काम असू दे, काही स्वच्छता असू दे, या अतिशय काळजीपूर्वक ही दिंडी आपली आहे आणि आमची स्वतःची आहे. ह्या पंढरीच्या वाटेवर चालत असताना पांडुरंग यांना उदंड हाताने मदत करून त्यांनी एका हाताने मदत केली, हजारो हाताने पांडुरंग त्यांना मदत करून हीच पांडुरंग त्यांनी. आणि काही आमच्याकडनं चुका झाल्या असतील ती देखील माफ करावं, सांगावं. पुढल्या वेळा ती सुधारणा केली जाईल. आणि दिंडी सोहळा सर्वांनी 12 बलुचीदार एकत्र येऊन हा सुख सोहळा पार पडला. याबद्दल विठ्ठल मंदिर सर्व आपले आर्गेतील विठ्ठल मंदिर सर्व कार्यकर्ते यांचा मी पूर्णपणे आभारी आहे. आणि हीच पंढरीची वाट. अधिक मास, पुरुषोत्तम मास या महिन्यामध्ये 21 तारखेला गुरुवारी आर्गेतून श्री विठ्ठल मंदिर आरग येथून दिंडीचं प्रस्थान झालं. प्रस्थान होत असताना आर्गेतील सर्व भाविक भक्त, व्यापारी असो, शेतकरी असो, टाळकरी, माळकरी सगळ्यांनी 12 बलुचीदार लोकांनी दिंडीचे स्वागत प्रस्थान करत असताना रांगोळी, सडा आणि फुलाचा वर्षाव करत प्रस्थान केले. वाटेमध्ये जात असताना कुणी सरबत दिले, कुणी नाश्ता दिले, कुणी जेवण दिले. असे करत दिंडी आमची या उन्हातानात पांडुरंगाचं नामघोष करत पंढरपूरला पोचली. आणि पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतले. भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद असे सर्वांना वाटलं. यात दिंडीमध्ये सर्व भाविक भक्त असू दे,
लहान थोर मंडळी असू दे, ज्याच्यावर जे काम सोपवलं ते अतिशय प्रामाणिकपणे पार पडलं आणि हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आणि हा सुख सोहळा पाहण्यासाठी देव देखील इच्छा करतात. पण आर्गेतील सर्व भाविक भक्तांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं. यामध्ये सर्व लहान थोर मंडळीने भाग घेऊन ही दिंडी आपली आहे, आपल्या गावची आहे, पांडुरंग आपला आहे, आपला मायबाप आहे असं करून ही पांडुरंगाच्या चरणी सर्वांनी लीन होऊन ही दिंडी अतिशय प्रामाणिकपणे आणि पार पडलेली आहे. या भानवाले असू दे, आचार्य असू दे, काही काय कुठली जी सेवा ज्यांना सांगेल ते सर्वांनी करून अतिशय प्रामाणिकपणे ही दिंडी पार पडली. पांडुरंगा यांना हजारो हातानं मदत करू ही पांडुरंगाची प्रार्थना करून मी दिंडीची सांगता करतो. दिंडीची सांगता सोमवारी करण्याचे ठरवलेलं आहे, तरी सर्वांनी यावं हीच माझी सर्वांना विनंती. विठ्ठल मंदिराचे पुजारी बोल रहे. माझी ह्या भगवंताची चरणी सेवा करण्याचा मला बराचसा मला बरीच सेवा मिळाली आहे. 2003 पासून मी ह्या भगवंताची सेवा करत आहे. तसंच आपल्या ह्या आरगमधून पायी दिंडी सोहळा नवीन काहीतरी योजना आपल्या गावातनं काहीतरी काढावी म्हणून मी 2012ला ह्या आरगमधून पायी दिंडी सोहळा काढला होता. त्यानंतर आत्तापर्यंत चालत आलेला हा सोहळा आज 21 तारखेला प्रस्थान झालं आपल्या दिंडीचं. तिथून प्रत्येक ठिकाणी वेळ केला, मुक्काम झाला, दुसरा कुचेला झाला, तिसरा जुनवणी झाला, वाटंबरे झाला, पहिला पुन्हा संगेवाडी झाला, मग पांडुरंगाच्या चरणी तिथं दर्शनाचा लाभ झाला. 2 दिवस पांडुरंगाच्या चरणी तिथं वावरतात राहून सगळा आनंद घेतला. आनंद घेऊन प्रस्थान करून तिथनं परत आज परतीचा प्रवास आमचा पुरा झाला. आज त्या गुरुवारी आमचे प्रस्थान हे झाले. त्यानंतर आता उद्या सोमवारी दिंडीची सांगता करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी आरोग्याच्या परिसरातील लोकांनी यावं आणि दिंडीची सांगता करावी हीच मी भगवंताची प्रार्थना करतो. रामकृष्ण आहे.